विद्यार्थी मित्र हो, कसे आहात? चला आता आपण इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र यामधला प्रकरण 2 निवडणूक प्रक्रिया या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊया. एकंदरीत निवडणूक प्रक्रिया ही माहिती घेत असताना तुम्हाला याही आधी थोडीफार माहिती झालेली आहे. कशा संदर्भामध्ये? तर निवडणुकीच्या संदर्भामध्ये, की जी पहिल्या युनिटमध्ये सुद्धा तुम्ही थोडीफार घेतलेली आहे. ती कशी? तर मी तुम्हाला सांगितलेलं आठवतं का? पहा की भारतीय लोकशाही ही सर्वात मोठी लोकशाही आहे आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये उपयोगात आणत असल्यामुळं लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक भाग बनत आहे. आता ह्या निवडणुका विशिष्ट कालावधीनंतर होत असतात आणि आपल्या देशामध्ये हे लोकशाहीचं यश ह्याच्यामध्ये कसं असतं हे आपण बरेच माहिती या संदर्भामध्ये आपण घेत असतो. मग आपण या युनिटमध्ये किंवा या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत काय विचारात घ्यायचं आहे? बघा, प्रत्येकांना खूप इंटरेस्ट असतो निवडणूक म्हटलं की. मग भारताच्या लोकशाहीच्या दिशेनं होणारी वाटचाल जी आहे, या वाटचालीच्या मध्ये जर आपण विचार केला तर निवडणुकीचा खूप मोठा वाटा आहे. आता निवडणुका आणि प्रतिनिधित्व हे लोकशाहीशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. कारण लोकप्रतिनिधी हा निवडणुकीच्या माध्यमातूनच निवडला जातो. आपल्यालाही माहिती आहे, आपण एखादा प्रतिनिधी जेव्हा निवडून देतो तो आपल्यातूनच एखादा प्रतिनिधी आपण निवडून देत असतो. मग निवडणुकांमुळं सत्ता शांततामय मार्गानं त्या ठिकाणी बदलली जात असते. एखाद्या पक्षाला राजकारभाराची म्हणजेच काम करण्याची संधी मिळते आणि मग शासनाची जी ध्येयधोरणं असतात त्याच्यामध्ये बदल घडतात, समाज जीवन बदलतं आणि जे प्रतिनिधी निवडून येतात ते कसे येतात हेही आपण थोडंफार त्या ठिकाणी जाणतो. लोकशाही पद्धत कायम टिकून राहण्यास मदत होईल. आता पहा, मग लोकप्रतिनिधी कसा असावा नेमका? तर पहा, जो प्रतिनिधी आपण निवडून देतो तो कार्यक्षम असला पाहिजे, म्हणजे कार्य करण्याची क्षमता त्याच्याकडं असली पाहिजे. तो प्रामाणिक असला पाहिजे, विश्वासू असला पाहिजे आणि जन म्हणजेच लोकांचं मत जाणणारा असला पाहिजे, अशी एक भावना त्या ठिकाणी असते. म्हणजेच निवडणूक प्रक्रियेद्वारे आपण एखादा प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून देतो तेव्हा त्याच्याकडे त्या ठिकाणी हे सगळे गुण असणं गरजेचं आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया कशी असावी? तर ती खुली असावी, जेणेकरून सगळ्यांना समजू शकेल. न्याय आणि विश्वासार्ह असावी लागते. एकंदरीत भारताच्या संविधानानं निवडणुका घेण्यासाठी एक स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे. राज्य पातळीवरती राज्य निवडणूक आयोग आपल्या देशातील सर्व महत्त्वाच्या निवडणुका हे आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जातात आणि सर्व निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली चालत असते. एक मोठ्या व्यापक लोकशाही प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया हा एक अविभाज्य भाग आहे आणि म्हणून आपल्याला या पाठामध्ये निवडणूक आयोगाची जी रचना आहे, कार्ये, त्याची असणारी भूमिका हे समजावून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याची चर्चा आपण या पाठामध्ये करायची आहे. आपण पाठ्यपुस्तकामध्ये माहीत आहे का तुम्हाला याचा थोडाफार अभ्यास करूया, जो नंबर 75 वरती दिलेला आहे.
पहा, याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे प्रतिनिधित्व. प्रतिनिधित्व म्हणजे काय, की जो प्रश्न आपल्याला संकल्पना स्पष्ट करा किंवा टिपा लिहा या अनुषंगाने आपल्याला विचारला जाऊ शकतो. या प्रतिनिधित्व आणि निवडणुका या लोकशाहीशी संबंधित असणाऱ्या महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. आधुनिक लोकशाही ही प्रतिनिधिक लोकशाही आहे. आता लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये जनतेला सामावून घेणं हे शक्य नसतं. मग यावरती उपाय म्हणून आपण काय करतो, तर आपल्या वतीनं काही लोकांना राजकारभार पाहण्यासाठी किंवा राजकारभार करण्यासाठी प्रतिनिधी निवडून देण्याची पद्धत निर्माण झाली. आणि ही निवडणूक जिंकल्यानंतर लोकप्रतिनिधी काय करतात, जनतेची जबाबदारी जी आहे किंवा जनतेला जबाबदार राहून त्यांचं हित जोपासण्यासाठी किंवा त्यांच्या कल्याणाला प्राधान्य देऊन राजकारभार करणं अपेक्षित असतं. आणि अशी जी व्यक्ती आपण निवडून देत असतो त्या व्यक्तीलाच आपण प्रतिनिधित्व असं संबोधलं जातं. आता आपण त्यानंतर अजून एक पाहूया. माहीत आहे का तुम्हाला मध्येच की एक चित्र आपल्यासमोर त्या ठिकाणी दिसतं, ते आहे सुकुमार सेन यांचं. ह्या चित्रामध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ते काहीतरी वाचतायत. हे कोण आहेत, तर पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त हे सुकुमार सेन हे होते. 1921 साली सेन हे ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाले आणि पुढं 1950मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यानंतर यांच्याकडं म्हणजे सुकुमार सेन यांच्याकडं निवडणूक आयुक्ताचा पदभार दिला गेला. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिशय ज्ञान आणि कौशल्याच्या आधारे या आयोगाचं कामकाज सुंदररित्या सांभाळणारे म्हणजे हे सुकुमार सेन. आता आपण निवडणूक आयोग या संदर्भामध्ये माहिती घेऊया. संविधानाच्या कलम 324नुसार निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची स्थापना करण्यात आली आणि ही निवडणूक आयुक्त जे असतात त्यांची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. भारतीय निवडणूक आयोग व राज्य पातळीवर राज्य निवडणूक आयोग हे देशातील महत्त्वाच्या निवडणुका घेत असतात. मग निवडणुका कशा घेतल्या जातात हेही आपल्याला माहिती असावं. सार्वत्रिक निवडणुका की ज्या दर 5 वर्षांनी होतात. मध्यावधी निवडणुका, निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच त्या ठिकाणी अल्पमतात आल्यास किंवा आघाडी सरकार असताना घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतला तर सरकारचं बहुमत त्या ठिकाणी काय होतं, नाहीसं होतं. तेव्हा ही मध्यावधी निवडणूक घेतली जाते. किंबहुना पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसल्यास या परिस्थितीमध्ये मुदतपूर्व घेतल्या जाणाऱ्या निवडणुका म्हणजेच मध्यावधी निवडणुका असतात. आणि त्यानंतर पोटनिवडणुका. लोकप्रतिनिधीनं राजीनामा दिला किंवा त्याचा मृत्यू झाला तर जी जागा रिकामी असते त्या रिकाम्या जागी घेतली जाणारी निवडणूक म्हणजे पोटनिवडणुका असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. आता आपल्याला हेही माहिती पाहिजे की निवडणूक आयुक्त पद याच्यासाठी अधिक माहिती लिहा असा प्रश्न आला तर आपण काय लिहू शकतो, तर निवडणूक प्रक्रिया ही मोठी व्यापक लोकशाही प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग आहे. निवडणूक आयोग भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असतं. कलम 324नुसार एक स्वायत्त यंत्रणा म्हणून निवडणूक आयोगाची स्थापना केली जात असते. त्याचबरोबर या यंत्रणेमध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो व 2 अन्य निवडणूक आयुक्त असतात. या निवडणूक आयुक्ताची नेमणूक हे कुणाकडून होत असते, राष्ट्रपतींकडून होत असते. आता निवडणूक आयोगाचं स्वातंत्र्य हे अबाधित राहावं म्हणून मुख्य निवडणूक आयुक्तांना सहजासहजी किंवा
एखाद्या राजकीय कारणामुळे त्यांना पदावरून दूर केलं जात नाही. आणि म्हणूनच या निवडणूक आयोगाची स्थापना 1950मध्ये झाली. तेव्हा पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते, की ज्यांची माहिती आपण मगाशी पाहिली. अत्यंत प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीमध्ये देखील आपली जबाबदारी अतिशय कौशल्याने पार पाडणारे म्हणजेच सुकुमार सेन. हे निवडणूक आयोग जे काम करतं, ह्या काम करत असताना जो खर्च येतो याची स्वतंत्र अशी आर्थिक तरतूद देखील केली जात असते. मग हे करत असताना निवडणूक आयोगाकडं स्वतंत्र कर्मचारी वर्ग वगैरे असा काही नसतो. तर शासकीय विभागामध्ये जे काम करणारी व्यक्ती असते, उदाहरणार्थ जे विविध विभागातील अधिकारी असतील, शिक्षक, कर्मचारी यांच्या मदतीनं निवडणूक प्रक्रिया ही त्या ठिकाणी पार पाडली जाते. आता आपण अभ्यासूया निवडणूक आयोगाची कार्य म्हणजेच काम. हे निवडणूक आयोग कोणत्या पद्धतीनं काम करतं हे आपण जाणायचं आहे. एक आहे मतदान याद्या तयार करणं. आता मतदार यादी तयार करतं म्हणजे नेमकं काय? तर देशामध्ये जे नागरिक 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे आणि तो बजावण्यासाठी मतदार यादीमध्ये त्याचं नाव असणं खूप गरजेचं असतं. मग अशा वेळी भारतीय नागरिकाचं मतदान यादीमध्ये नाव यावं म्हणजे मतदार याद्या तयार कराव्या लागतात. ती यादी अद्ययावत असावी लागते. नवीन मतदार असतील तर त्यांचाही समावेश त्या यादीमध्ये करावं लागत असतं. म्हणजेच 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीचं नाव हे त्या मतदारांच्या यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी हे निवडणूक आयोग हे पहिल्यांदा काम करतं आणि मग त्या मतदारांना ओळखपत्र देण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला असतो. दुसरं आहे ते म्हणजे निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरविणे. हे कोण करतं? निवडणूक आयोगच करत असतं. त्याचं हे काम आहे. निवडणुकीचं पूर्ण संचालन म्हणजे काय? कामकाज आपण म्हणतो. ही निवडणूक आयोगावरील मोठी जबाबदारी असते की कोणत्या राज्यामध्ये केव्हा किती टप्प्यामध्ये निवडणुका घ्यावयाच्या हे सगळं काही निवडणूक आयोग ठरवत असतं. जसं आपण बघतो की 3दा निवडणुका झाल्या, 2दा झाल्या, हे आपल्या कानावरती पडत असतं. मग हे कशावरती अवलंबून असतं? तर ज्या त्या मतदारसंघामध्ये लोकसंख्या जी असते ती किती आहे या लोकसंख्येवरती ह्या निवडणुकांचं वेळापत्रक आणि कार्यक्रम ठरवण्याचं काम हे त्या ठिकाणी निवडणूक आयोग करत असतं. म्हणजे दुसरं काम काय आहे निवडणूक आयोगाचं? की निवडणुकांचे वेळापत्रक आणि संपूर्ण कार्यक्रम ठरविणे. तिसरं कार्य आहे उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणं. आता निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात. तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे करतात. मग कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता सुद्धा काही उमेदवार काय करत असतात? स्वतंत्र असे निवडणूक लढवत असतात. त्यांना आपण अपक्ष उमेदवार म्हणतो. मग त्यांची यादी वेगळी किंवा कोणत्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवार राहिलेले आहेत त्यांची यादी, हे सगळं जे असतं हे सर्व उमेदवारांना अर्ज सुरुवातीला भरावा लागतो आणि त्यामध्ये त्या अर्जात स्वतःसंबंधी असणारी सर्व माहिती ही द्यावी लागत असते. मग ही माहिती वगैरे दिल्यानंतर निवडणूक आयोग या उमेदवारांच्या अर्जाची छाननी करतं. छाननी म्हणजेच तपासणी करतं आणि मग जे पात्र उमेदवार असतात त्या उमेदवारांची यादी तयार झाल्यानंतर निवडणूक लढवण्यास त्यांना परवानगी दिली जात असते. म्हणजे अर्थातच आपल्याला समजलं असेल की तिसरं कार्य निवडणूक आयोगाचं उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणं. चौथं कार्य आहे राजकीय पक्षांना मान्यता देणं. आता आपल्या देशामध्ये बहुपक्ष पद्धती आहे. बहुपक्ष पद्धती म्हणजे काय? तर अनेक पक्ष त्या ठिकाणी आहेत. नवनवीन पक्ष निर्माण देखील होतात. मग पक्षामध्ये फूट पडून जेव्हा नवे पक्ष अस्तित्वात येतात अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असते. मान्यता असेल तरच त्या ठिकाणी ते निवडणूक लढवू शकतात.
एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकार देखील कोणाला असतो? या निवडणूक आयोगाला असतो. आणि म्हणून निवडणूक आयोग राजकीय पक्षांना निवडून त्यांना विशिष्ट असं चिन्ह देत असतं. तर अशा पद्धतीनं राजकीय पक्षांना मान्यता देण्याचं काम देखील कोण करतं? निवडणूक आयोग करतं. त्यानंतर शेवटचं कार्य म्हणजे निवडणुकीसंबंधी वाद सोडविणं. आता समजा निवडणुकाचा त्या ठिकाणी या निवडणुकीसंदर्भामध्ये काही वाद निर्माण झाले, तर तेव्हा ते वाद मतभेद सोडवण्याची जबाबदारी ही कोणाची असते? निवडणूक आयोगाची असते. आणि त्यानुसार एखाद्या मतदारसंघामध्ये जर पुन्हा निवडणूक घेणे किंवा उमेदवाराची अपात्रता असेल तर ती घोषित करणं, हे सगळं काम कोणाचं असतं? निवडणूक आयोगाचं असतं. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जर समजा निवडणुकीसंदर्भामध्ये वाद निर्माण झाला तर ती जबाबदारी निवडणूक आयोगावरती असते आणि तिथं त्या मतदारसंघामध्ये पुन्हा तो उमेदवार अपात्र घोषित केला जातो आणि तो अपात्र घोषित करण्याचं काम हे कोणाचं असतं? निवडणूक आयोगाचं असतं. त्यानंतर आपण पाहूया मतदारसंघाची पुनर्रचना. आता लोकसभेची एकूण सदस्य संख्या जी आहे ती 543 आहे. प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतो. म्हणजेच लोकसभेचे एकूण 543 मतदारसंघ आहेत आणि मतदारसंघ निर्माण करण्याचं काम हे निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीकडे असते. मग आता परिसीमन समिती म्हणजे नेमकी काय? हे कोण निवडतं? तर सरकारद्वारेच ही परिसीमन समिती त्या ठिकाणी निवडली जात असते आणि हे किंवा स्थापन केली जात असते. हे राष्ट्रपतीच करत असतात. हेही आपल्याला माहिती असावं. ही समिती कोणाच्याही दबावाखाली न येता त्या ठिकाणी काम करत असते. तटस्थपणे राहून या मतदारसंघाची पुनर्रचना त्या ठिकाणी केली जात असते. हाही भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक चौकटीमध्ये मुद्दा येतो की असे का करावे लागते, आपल्यालाही माहिती असावं. आता यामध्ये पहिलाच प्रश्न आपल्या समोर दिसतो पहा की उमेदवारांना फक्त वयाची अट असताना त्यांनी इतर माहिती निवडणूक आयोगाला देणं का महत्त्वाचं असतं? बघा, आपण जो लोकप्रतिनिधी निवडून देतो ते अधिक कार्यक्षम असावेत, प्रामाणिक असावेत, विश्वासू असावा, जनमताची कदर करणारा असावा अशी मतदाराची अपेक्षा असते. हे आपण त्या ठिकाणी सुरुवातीला पाहिलं. एवढंच नव्हे, जनतेच्या वतीनं जेव्हा प्रतिनिधी आपण निवडून देतो तो चारित्र्यवान असावा, किंबहुना देशाची राजकीय प्रतिमा उंचावून तो देशाच्या विकासासाठी मोठं हातभार लावणं गरजेचं आहे, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. जेणेकरून जो अत्याचार होतो, भ्रष्टाचार होतो, हिंसाचार होतो, हे सगळं थांबलं पाहिजे. निवडणूक प्रक्रिया ही खुली, न्याय, विश्वासार्ह अशा पद्धतीनं त्या ठिकाणी झाली पाहिजे. ही उमेदवाराची इतर माहिती आपल्याला घेतली पाहिजे. यासाठी एवढंच नव्हे, उमेदवाराच्या वयासोबतच त्याचं शैक्षणिक असेल, कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, त्याचबरोबर सांपत्तिक म्हणजे संपत्तीविषयी, मालमत्तेविषयी तपशीलवार माहिती, सत्य माहिती निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी द्यावी लागते. हेच आपल्याला पहिल्या या असे का करावे लागते याच्यामध्ये सांगता येईल. दुसरा मुद्दा जो आपल्यासमोर येतो की उमेदवाराला त्याच्याकडील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला का द्यावी लागते? तर यासाठी आपल्याला सांगावं लागेल की उमेदवार जेव्हा आपली सांपत्तिक स्थिती म्हणजे संपत्तीविषयीची स्थिती, मालमत्तेची सत्य माहिती निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी पुरविणं हे गरजेचं असतं. का? तर उमेदवारानं जो मिळवलेला पैसा असतो तो न्यायमार्गाने मिळवलेला आहे का हे जाणून घेणं, संपत्तीचा उगम जो आहे, स्रोत जो आहे तो चुकीच्या मार्गाने आहे का हे जाणणं गरजेचं असतं. भ्रष्टाचार करून किंवा अन्य मार्गाने जर पैसा मिळवलेला असेल तर ते समजतं.
म्हणजे या सगळ्याची काटेकोरपणे छाननी म्हणजेच तपासणी हे निवडणूक आयोग त्याद्वारे करत असतं. म्हणजे त्याच्या मालमत्तेची माहिती त्याद्वारे जाणून घेत असतं हे निवडणूक आयोग. लोकप्रतिनिधी म्हणून लोक ज्यांना विश्वासानं निवडून देणार आहेत ते जर जनमतेची कदर करणारे असले पाहिजेत, मगाशीच सांगितलं, प्रामाणिक विश्वासू असले पाहिजेत, तरच ते शासन धोरणामध्ये बदल घडवून आणू शकतील, समाज जीवन बदलू शकतील. ही लोकांची लोकभावना असते आणि म्हणून आपल्याला या उमेदवार जे काही आपण त्या ठिकाणी निवडून दिले जातात हे या पद्धतीनं असावेत. यासाठी निवडणूक आयोग त्यांच्या मालमत्तेची माहिती देखील त्यांना त्या ठिकाणी द्यावी लागते हे आपल्याला सांगता येतं. आता आपण एक व्हिडिओ देखील पाहूया. आपला भारत देश लोकशाही प्रधान देश आहे. आपल्याकडे प्रातिनिधिक लोकशाही आहे. म्हणजेच लोकसंख्या जास्त असल्याकारणाने सर्वच नागरिक शासनाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत. म्हणून जनता आपल्या वतीने प्रतिनिधी निवडून देते. या दृष्टीने निवडणुकांचे खूप महत्त्व आहे. जर निवडणुका झाल्या नाहीत तर काय होईल? एखादा सामर्थ्यशाली गट सर्व जनतेवर आपली हुकुमशाही गाजवेल. लोकांच्या हिताचा विचार करणारा गट असेल तर ठीक आहे, पण स्वहितासाठी अन्यायकारक भूमिका निभावणारा गट असेल तर मात्र बदल आवश्यक आहे. या बदलाची संधी आपल्याला निवडणूक प्रक्रिया देते. निवडणुकीत उभ्या असणाऱ्या उमेदवारांपैकी कार्यक्षम, प्रामाणिक, विश्वासू, जनमताची कदर करणारा प्रतिनिधी आपण म्हणजेच जनता निवडून देऊ शकतो. हा बदल घडतो म्हणूनच सत्ताधारी पक्ष चांगली भूमिका निभावण्याचा प्रयत्न करतो. कारण जनता आपल्या विकासासाठी कार्य करणाऱ्या पक्षालाच निवडून देते. म्हणूनच निवडणूक प्रक्रियेला खूप महत्त्व आहे. या निवडणुका कोण घेतं? भारताचा निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग. अर्थातच निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी निवडणूक आयोग आहे. भारतीय संविधानाच्या कलम 324 ने या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली असून यात एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. या निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते. स्वतंत्र भारतातील पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. 1921 साली सेन हे ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. पुढे 1950 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यानंतर त्यांना निवडणूक आयुक्तांचा पदभार दिला. अतिशय प्रतिकूल व कठीण परिस्थितीत देखील सेन यांनी अगदी कौशल्याने आयोगाचे कामकाज सांभाळले. निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही. इतर शासकीय विभागांतील अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. आता आपण या निवडणूक प्रक्रियेमधील निवडणूक आयोगाची कार्ये पाहूयात. पहिलं कार्य आहे मतदान याद्या तयार करणे. दुसरं आहे निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे. तिसरं आहे उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे. चौथा आहे राजकीय पक्षांना मान्यता देणे. आणि 5वं आहे निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे. यांपैकी प्रत्येक कार्य आपण स्वतंत्रपणे पाहूयात. आता तुम्ही इयत्ता 10वी मध्ये आहात. तुमचे वय साधारण 15 वर्षे आहे. आणखी 3 वर्षांनी तुम्हालाही मतदानाचा हक्क प्राप्त होईल. पण त्यासाठी तुम्हाला मतदार असल्याचा अर्ज भरावा लागेल. तुम्ही भरून दिलेल्या अर्जाची योग्य दखल घेऊन तुमचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाईल. अशा सर्व 18 वर्षे पूर्ण झालेल्या व मतदाराचा अर्ज भरून दिलेल्या व्यक्तीची मतदार म्हणून मतदार यादीत नोंद केली जाईल. त्यासाठी प्रत्येक निवडणुकीदरम्यान मतदार याद्या अद्ययावत कराव्या लागतात. एवढेच नव्हे तर मृत मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येते. अशा पद्धतीने मतदार यादी अद्ययावत करणे व मतदारांना ओळखपत्र देणे हा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोगाचे दुसरे कार्य निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे. निवडणुकीचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगावरील जबाबदारी असल्याने कोणत्या राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते. निवडणूक आयोगाचे तिसरे कार्य उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे करतात. तसेच कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता
स्वतंत्रपणे काही उमेदवार निवडणूक लढवतात. अशा अपक्ष उमेदवारांसह निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या या सर्व उमेदवारांना अर्ज भरावा लागतो व त्यात स्वतःसंबंधी सर्व माहिती द्यावी लागते. या अर्जांची काटेकोर छाननी निवडणूक आयोग करते व पात्र उमेदवारांना निवडणूक लढवण्यास परवानगी देते. निवडणूक आयोगाचे चौथे कार्य राजकीय पक्षांना मान्यता देणे. आपल्या देशात बहुपक्ष पद्धती आहे. तसेच नवनवे पक्ष निर्माण होतात. पक्षांमध्ये फूट पडून नवे पक्ष अस्तित्वात येतात. अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असते. एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकारही निवडणूक आयोगाला असतो. निवडणूक आयोग राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देते. निवडणूक आयोगाचे पाचवे कार्य निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे. निवडणुकीसंबंधी काही वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. त्यानुसार एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेणे अथवा उमेदवाराची अपात्रता घोषित करणे ही कामे निवडणूक आयोगाची आहेत. लोकसभेतील एकूण सदस्य संख्या 543 आहे. हे सभासद कसे निवडून येतात? प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो. म्हणजेच लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. हे मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीचे असते. कोणत्याही दबावाखाली न येता ही यंत्रणा तटस्थपणे मतदारसंघाची पुनर्रचना करते.